आहे सिल्लोडची एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येते। सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर सत्तार हे आघाडीवर आहेत। सिल्लोडमधून समीर सत्तार हे भवितव्य आजमावत आहे। कन्नडमध्ये काँग्रेसचे शेख फरीन हे आघाडीवर। पैठणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपर्णा गोरडे या आघाडीवर आहेत। या ठिकाणी गंगापूरमध्ये भाजपचे प्रदीप पाटील हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। अर्थात आत्ता कुठे या ठिकाणी ईव्हीएम उघडण्यास सुरुवात झालेली आहे, मतमोजणीला सुरुवात झालेली असताना अरुण सावंत यांच्याकडे मी येते। अरुण जी, आपण जर पाहिलं तर भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये खरं तर बऱ्याच ठिकाणी आपण म्हणूया मैत्रीपूर्ण लढत ही झालेली होती, पण ज्याचा उल्लेख अजित पवार यांनी देखील केलेला, मैत्रीपूर्ण लढत असं काही नसतं, निवडणूक ही निवडणूक असते। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंतचा जर आपण कल बघितला, आघाडी पिछाडी बघितली, तर भाजप असू दे किंवा शिंदेची शिवसेना एकदम कट टू कट फाईट सुरू असल्याचं दिसतंय। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। ही पहा, जे काही लढाई झाली होती सुरुवातीपासूनच या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपणास शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन पक्षच संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत होते। कारण काय तर विरोधी पक्ष जे काय महाविकास आघाडीचे काँग्रेस, उबाटा शिवसेना आणि शरद पवारजींची राष्ट्रवादी काँग्रेस, हे सर्व तीनही पक्षांनी आपापली जी काही शस्त्र होती ती मॅन केली होती। कारण ज्या धडाडीने हे सरकार जेव्हापासून आलंय तेव्हापासून एकनाथ शिंदेजी आणि त्यानंतर देवेंद्रजी हे ज्यांनी कामाचा जो धडाका लावलाय त्याच्यासमोर हे पाला पाचोळ्यासारखे दूर फेकले गेले होते। कुठेच यांच्यामध्ये आमच्याशी स्पर्धा दिसत नव्हती। आणि ज्या प्रकारे देवेंद्रजींच्या सभा झाल्या, एकनाथजींच्या तर ऐतिहासिक सभा झाल्या, ज्यांनी आतापर्यंतचे सर्व इतिहासातले सर्व रेकॉर्ड तोडले, असे एकनाथ शिंदेजी संपूर्ण राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरत होते, जनतेमध्ये ते फिरत होते आणि 54 सभा त्यांनी गाजवल्या। आणि म्हणूनच या सभांच्या मुळेच आज संपूर्ण राज्यामध्ये दोन शिवसेना भाजपामध्ये स्पर्धा दिसत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।